गुड आफ्टरनून. बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण सर्कल टॉपिक जो आपण मागे सुरू केला होता तोच कंटिन्यू करणार आहे. आपण मॅथ पार्ट 2 चा थर्ड लेसन बघत होतो सर्कल, ज्याचे आपण प्रॅक्टिस सेट 3.1 आणि 3.2 ऑलरेडी आपण बघितले. आता कोणता बघायचा आपल्याला 3.3. 3.3 प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला अर्क बद्दल इन्फॉर्मेशन आहे. अर्क मग आता अर्क काय आहे आणि क्वाड काय आहे किंवा सेकंड काय आहे त्याच्यावरती आपल्याला इन्फॉर्मेशन थोडी पहिली बेसिकली बघायची. मग आता आपण बघू अर्क ऑफ अ सर्कल. लक्ष द्यायचं सर 2 मिनिटं. काय म्हणतो आपण आता अर्क ऑफ अ सर्कल. तर सर्कल काय माहिती आहे, फक्त आपल्याला काय बघायचंय बरं अर्क काय ते आपल्याला बघायचंय. अर्क काय कन्सेप्ट आहे. मग आता बघा सपोज एक सर्कल आहे. हा काय सर्कल आहे. या सर्कल मधून मी जर सपोज एखादी अशी लाईन काढली याला काय म्हणतोय आपण, याला काय म्हणतो आपण कोऑर्डिनेट. याला आपण काय म्हणतो सेकंड म्हणतो. काय म्हणतो सेकंड. सेकंडचा अर्थ काय, जी सेंटर मधून नाही जाते किंवा टच पण करून नाही जाते, म्हणजे टँजंट पण नाहीये, याला आपण काय म्हणतो बरं सेकंड. आपण मागच्या शिकलो होतो बरोबर मागच्या लेक्चरला. मग सपोज ही जी आहेत ही सेकंड कुठे टच झाली बरं सर्कलला, पॉइंट ए आणि पॉइंट बी ला काय झाले टच झाले. इथपर्यंत काय बर. ह्या सर्कलचा सेंटर सपोज आहे सी. सर्कलचा सेंटर काय आपल्याला सी आहे. आणि सपोज मी अजून काहीतरी नाव दिलं. सपोज इथं काय नाव दिलं, इथं काय दिलं एक्स आणि इथं काहीतरी नाव दिलं मी वाय. मग हा टोटल एक सर्कल आहे बरोबर ना. काय झालं हा एक टोटल सर्कल. ह्या टोटल एका सर्कलची ह्या सेकंड मुळे काय झाले बरं 2 पार्ट तयार झाले. मग पहिला पार्ट कोणता झाला ए वाय बी हा एक पार्ट झाला. आणि सेकंड पार्ट कोणता झाला बरं ए एक्स बी. हे 2 पार्ट तयार झाले ना. म्हणजे सेकंड मुळे काय होतात 2 पार्ट तयार झाले. तर जो हे 2 जे पार्ट तयार झाले का, तर ह्या ए पासून तर ह्या बी पर्यंत जे काही डिस्टन्स आहे किंवा ह्या ए पासून वाया एक्स बी पर्यंत जे डिस्टन्स आहे का, याला म्हणतो आपण अर्क. काय म्हणतो याला आपण अर्क. बघा याला काय म्हणतो आपण अर्क. आणि याला सुद्धा काय म्हणतो ह्या डिस्टन्सला, ह्या म्हणजे काय ए पासून तर बी पर्यंत ह्या डिस्टन्सला सुद्धा काय म्हणतो आपण अर्क म्हणतो. बट याच्यात एक फरक आहे. हा जो अर्क आहे हा दिसायला कसा आहे बरं मोठा आहे आणि हा कसा आहे बरं लहान आहे. मग मोठा असेल तर काय म्हणायचं मेजर आर्क, आणि जर लहान असेल तर काय म्हणणार आपण मायनर आर्क. अलग लक्षात. हा काय असणार आहे मायनर आर्क म्हणजे छोटा, आणि हा मोठा आहे म्हणजे याला काय असणार आहे आपण मेजर. मग आता जर दिलेल्या डायग्राम मध्ये मी जर तुम्हाला विचारलं त्याच्यात मेजर आर्क कोणता आहे तर काय असणार आहे अर्क ए एक्स बी. आणि मायनर अर्क जर विचारला तर अर्क काय ए वाय बी. कळलं काय बोललो मी. म्हणजे एक सर्कल होता विथ सेंटर सी. याच्यात आपण काय काढला सेकंड काढला, ज्याच्यामुळे सर्कलचे काय झाले 2 पार्ट तयार झाले. आणि जो हा टोटल पार्ट आणि हा टोटल पार्ट हे दोन्ही पण काय झाले अर्क. पण याच्यामध्ये काय झाले 2 सर्कल 2 भाग झाले, एक मोठा आणि एक काय बरं लहान आहे. मग जो मोठा आहे त्याला मेजर अर्क म्हणायचं आणि जो लहान आहे त्याला काय म्हणायचं मायनर अर्क म्हणायचं. इथपर्यंत कळेल का सरांना. ही आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन आहे. नंतर आहे आपल्याला सेंटर अँगल. बघा आता काय बघायचं आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट सेंटर अँगल. आता सेंटर अँगल काय बघा. सपोज मी पुन्हा इथे काय काढलं एक सर्कल विथ सेंटर काय काढला मी ओ. विथ सेंटर काय ओ म्हणजे एक दुसरा सर्कल काढला त्याचा सेंटर काय ओ आहे. बर ह्या ओ पासून मी काय काढल्या 2 रे काढल्या. सपोज काय काढल्या 2 रे. ह्या 2 रे मुळे काय झालं रे पुन्हा अर्क तयार झाला ना. काय झालं पुन्हा हे अर्क तयार झाला. फॉर एक्झाम्पल याला मी नाव दिलं ए आणि याला नाव काय दिलं मी सपोज बी. इकडे नाव दिलं सपोज मी एक्स आणि इकडे नाव दिलं काहीतरी मी काय दिलं वाय नाव दिलं. अलग लक्षात. मग बघा हा जो अँगल आहे ना हा काय झालाय रे अँगल. अँगलचाच अर्थ काय असतो रे थिटा. कोणत्याही अँगलला आपण काय म्हणतो थिटा.
बऱ्याच मुलांना अँगल म्हणजे काय कन्सेप्टच कळत नाही किंवा थिटा म्हणजे काय हेच कळत नाही. थिटाचा अर्थ काहीतरी अँगल माहित नाही पण काहीतरी आहे. थिटा मी म्हटलं ह्या अँगलचा थिटा एवढा एवढा आहे याचा अर्थ हा काय आहे थिटा आहे म्हणजे एक अँगल आहे. मी जर तुम्हाला असं विचारलं टोटल सर्कलचा थिटा किती असतो रे 360. व्हेरी गुड. टोटल सर्कल आहे म्हणजे अँगल किती बरं 360 डिग्री म्हणजे टोटल सर्कलचा थिटा किती असतो 360. तसं याचा पण एक थिटा माहित नाही ना म्हणून थिटा. एखादा अँगल जर माहित नसेल तर आपण जनरली काय म्हणतो थिटा म्हणतो. थिटा याचा अर्थ काहीतरी अँगल आहे मग तो काहीतरी 30 40 50 60 70 काहीतरी असेल. आलं लक्षात. मग हा काय झाला बरं इथं थिटा. आता लक्षात द्या इकडे काय मी म्हणतोय. जर सपोज हा थिटा जर 50 डिग्री असेल काय म्हणतो मी हा थिटा जर म्हणजे ह्या अँगलची मेजरमेंट किती असेल 50 डिग्री असेल तर त्याच्यापासून होणारा जो अर्क आहे तो सुद्धा 50चाच असतो. कितीचा असतो 50चा. मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट सांगतो तुम्हाला मी हे व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे जेवढा थिटा असेल तेवढा त्याचा काय असणार आहे अर्क. लक्षात आलं ना. हा आहे थिटा आणि हा काय आहे इथं अर्क. हा काय अर्क आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो जर इफ हियर थिटा इज इक्वल टू 50 डिग्री असेल किती असेल 50 डिग्री म्हणजे दॅट इज आपण असं म्हणू शकतो ना रे कोणता अँगल हा मेजर ऑफ अँगल AOB बरोबर का नाही AOB म्हणजे हा 50 त्याचा अर्थ AOB सुद्धा किती असणार आहे 50 डिग्री. इथपर्यंत काय आलं ना. हा अँगल AOB किती बरं थिटा आणि तो अँगलच जर 50 त्याचा अर्थ थिटा सुद्धा काय झाला 50 झाला. आता मेन काय देन इफ हे असेल तर देन काय देन जर थिटा जेवढ्या अँगलचा असेल तेवढ्याच अँगलची कोण असते त्याच्याली अर्क. मग हे कसं लिहितात देरफोर अर्क कोणता AYB अर्क AYB इज इक्वल टू किती असणार आहे बरं 50 काय असणार आहे 50. ही डिग्री नसते याला काय म्हणतो अर्थ असा असतो आपला फक्त 50 असतो. इथपर्यंत कळेल का सर्वांना. याच्यावर आपल्याला पुढे काही कन्सेप्ट महत्वाच्या बघायच्या. नेक्स्ट जर थिटा किती बरं 50 म्हटलंय तर मला सांगा हा पण इकडे पण एक अँगलच तयार होतोय का नाही रे होतोय का नाही होते. हा एक अँगल आहे ना त्याचा तर उरलेला सुद्धा एक अँगलच आहे. मग हा जर 50 असेल तर हा किती असेल रे टोटल किती असतो 360 मधून किती गेला 50 गेला म्हणजे किती राहिला 310 म्हणजे हा टोटल हा जो थिटा आहे म्हणजे एक प्रकारे हा पण थिटाच आहे ना. हा थिटा किती आहे 310 डिग्री. लक्षात आलं का. मग मला सांगा जर हा अँगल 310 असेल डिग्री तर आर्क AXB किती असणार आहे 310 असणार आहे. बिकॉज जेवढा थिटा तेवढाच त्याचा काय असणार आहे अर्क असणार. लक्षात देईल का नक्की. मग काय करतात जनरली हा कोणता झाला बरं आपला मायनर अर्क काय झाला मायनर छोटा आणि हा कोणता झाला बरं मेजर अर्क. आपल्याला काय करतील मेजर आर्क देतील मायनर आर्क विचारतील मायनर आर्क देतील मेजर आर्क विचारतील मायनर आर्कचा थिटा देतील आणि मेजर अर्क विचारतील. मेजर आर्कचा थिटा देतील आणि मायनर अर्क विचारतील. त्याला काय बोललो म्हणजे या 4 पैकी कोणत्याही एखाद्या 2 गोष्टी देतील एखाद्या 2 गोष्टी आपल्याला काढायला लावतील. या दोन्ही कन्सेप्ट कळाला का सर्वांना नक्की. मग आता एक गोष्ट काय महत्वाची 1-2 प्रॉपर्टी आहे ज्या बुक मध्ये पण तुम्हाला दिलेल्या आहे काय करायचे का लक्ष द्या. 1-2 महत्वाच्या प्रॉपर्टी आहे कशाबद्दल याच्याबद्दल 2-3 महत्वाच्या प्रॉपर्टी आहे. पहिले एक काय बघून घ्या एकदा काय मी काय सांगितलं तुम्हाला मेजर ऑफ सर्कल थिटा किती असतो नेहमी 360 डिग्री. कोणत्याही सर्कलचा थिटा नेहमी किती असते मेजरमेंट नेहमी त्याच्यावाली 360 बरोबर ना. लक्षात येईल का ओके. सेकंड एक महत्वाची लक्षात ठेवा जर क्वेश्चन जर आपल्याला कशात दिला आहे मायनर अर्क आपल्याला काहीच माहिती नाहीये आणि जेव्हा काहीच माहित नसतं तेव्हा आपण त्याला काय म्हणतो रे थिटा. मग हा मायनर अर्क हा म्हणा किंवा हा म्हणा किती सपोज थिटा आहे तर देन मेजर अर्क किती राहणार आहे रिदम मेजर अर्क इज इक्वल टू बघा
मायनर आर्क जर हा 50 तर मेजर आर्क विचारलाय तर आपण काय करतो 360 मायनस 50 म्हणजेच काय करतो आपण 360 डिग्री मायनस जी काही व्हॅल्यू असेल मायनसची ती काय करतो आपण मायनस करतो म्हणजे कोणाची येणार आहे मेजरची. लक्षात येईल का इथे सर्वांना हे आपल्याला काही महत्वाच्या कन्सेप्ट बघायच्या. किंवा अजून एक सांगतो सेमी सर्कल आर्क विचारतील आपल्याला. सेमी सर्कल सेमी सर्कलचा अर्थ काय असतो रे सेमी सर्कल अर्धा सर्कल. सेमी सर्कल म्हणजे काय अर्धा. फॉर एक्झाम्पल हा काय झाला अर्धा कारण की हा टोटल सर्कल आहे ना त्यापैकी आपण फक्त कोणता घेतला आपण अर्धा. मग सेमी सर्कलची मेजरमेंट नेहमी किती असते रे 180 डिग्री. टोटल किती असतो 360 मग अर्धा किती होणार आहे 180. लक्षात येईल का. ही डायग्राम तुम्हाला काढायची नंतर ही डायग्राम काढायची याची सगळी इन्फॉर्मेशन लिहायची आणि हे 4 प्रॉपर्ट्या पण तुम्हाला नंतर लिहायच्या. याच्यावर आपला पूर्ण प्रॅक्टिस सेट 3.3 डिपेंड आहे. लक्षात येईल का. मग आता आपण डायरेक्ट काय करू प्रॅक्टिस सेट कडे जाऊ. प्रॅक्टिस सेट काय तो आपण बघूया. मग आता प्रॅक्टिस सेट 3.3 चा आपण बघूया क्वेश्चन नंबर फर्स्ट. बघा तुमच्या समोर आहे मी रीड करतो किंवा काय असेल डायग्राम तर काढतो. काय म्हणलं बघा इन गिवन फिगर. बघा एक पुन्हा डायग्राम दिली इथं आपल्याला. काय डायग्राम बघा एक सर्कल दिलेला आहे. हा काय एक सर्कल. सर्कल मध्ये 3 आपल्याला लाईन दिल्या सेंटर पासून जे येतात आहे. हा सेंटर इथे एक लाईन आहे इथे एक लाईन आहे आणि इथे एक लाईन आहे. यांची आपल्याला नाव दिलेले काय काय दिले बरं. सेंटर काय बरं सी. इथं काय नाव दिलंय आपल्याला डी. नंतर काय इथं ई. इथे एफ आणि इथे काहीतरी इथं काय जी नाव आहे. अशा आपल्याला गिवन डायग्राम आहे बरोबर. नेक्स्ट काय काय इन्फॉर्मेशन बघा. इन गिवन फिगर पॉइंट जी डी ई एफ आर कोण सायक्लिक पॉइंट ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी. कोण सायक्लिक पॉइंट म्हणजे काय जे सर्कल वरती असतात आणि याचा सेंटर काय दिलं आपल्याला सी दिलं. एवढी इन्फॉर्मेशन आहे. नेक्स्ट काय बघा अँगल ई सी एफ. कोणता बरं अँगल ई सी एफ म्हणजे हा अँगल. हा अँगल आपल्याला गिवन आहे. किती दिलाय रे आपल्याला अँगल 70 डिग्री. समजून घ्या एक्झाम्पल व्यवस्थित प्रॅक्टिस सेट सिंपल. एखाद 2 एक्झाम्पल नेहमी विचारते त्याच्यात. हा किती आपल्याला 70 डिग्री. नेक्स्ट काय मेजर ऑफ आर्क डी जी एफ. आता आर्कचा अर्थ काय रे कडा. हा काय होता थिटा. थिटा म्हणजे मधून काढला. आता काय दिलं आपल्याला आर्क दिलेला आहे. काय आर्क कोणता दिलाय बरं डी जी एफ म्हणजे हा टोटल आर्क दिला आपल्याला बरोबर ना. याला काय म्हणतो आपण आर्क. हा कितीला दिला आपल्याला 200. किती दिलाय 200 डिग्री. लक्षात आलं काय दिलंय 200 डिग्री. आणि नेक्स्ट काय विचारलंय बरं आपल्याला फाइंड द मेजर ऑफ आर्क. कोणतं विचारलंय डी ई म्हणजे हा आर्क विचारलाय बघा. हा आर्क काय आपल्याला विचारलाय मेजर ऑफ आर्क हा विचारलाय. आणि नेक्स्ट काय बरं मेजर ऑफ आर्क डी ई एफ म्हणजे टोटल एक विचारलाय. हा एक विचारलाय. लक्षात आलं का रे. एक हा एक आर्क विचारलाय टोटल पण विचारलाय आणि एवढा पण विचारला जाऊ शकतो काही पण विचारलंय. मग आता काय काय महत्वाच्या गोष्टी आपण बघूयात. मग आता गिवन मध्ये काय ते एकदा लिहून टाका. काय असणार आहे गिवन. गिवन मध्ये आपल्याला काय दिलंय बरं पॉइंट कोणत्या बरं इथं कुठून सुरुवात केली पॉइंट जी डी ई एफ आर कोण सायक्लिक बरोबर ना. विथ काय म्हटलंय सेंटर सी. सेंटर सी बरोबर. नेक्स्ट अजून काय दिलंय बरं आपल्याला एक अँगल दिलाय. अँगल कोणता दिलाय बरं मेजर ऑफ अँगल ई सी एफ इज इक्वल काय दिलं आपल्याला 70 डिग्री. अजून कोणता दिलाय बरं मेजर ऑफ आर्क कोणता डी जी एफ इज इक्वल किती दिला आपल्याला 200. आता फाइंड आउट काय करायचं आपल्याला डी ई आर्क आहे ना. हा आर्क काढायला लावलाय ना. आर्क मेजर ऑफ आर्क
कोणता आहे डीई काढायचा, दुसरा काय काढायचं आपल्याला मेजर ऑफ अर्क कोणता काढायचा आहे DEF, हे दोन आपल्याला काय करायचे फाइंड आउट करायचे, बरोबर ना. हे आपल्या सर्व एक्झाम्पल इथं दिलेले आहे. मग आता बघा इकडे लक्ष द्या, जर आपल्याला इकडे लक्ष द्या मी काय म्हणतोय ECF हा थिटा किती दिलाय रे 70, मग मला सांगा EF अर्क किती राहणार आहे 70. आता सांगितलं ना मी तुम्हाला जेवढा थिटा असतो का तेवढा त्याचा अर्क पण असतो, म्हणजे हा जर 70 हा जर थिटा 70 त्याच्या समोर तयार होणारा अर्क सुद्धा किती असतो 70. झालं का नक्की. मग इथं आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो बरं मेजर, काय दिलं आपल्याला मेजर ऑफ अर्क कोणता EF इज इक्वल टू काय होणार आहे बरं मेजर ऑफ अँगल कोणता होणार आहे ECF. हा अर्क आणि हा अँगल कसे असतात इक्वल. मग आता हा मेजर ऑफ अँगल ECF किती दिलेला आपल्याला हा 70 डिग्री दिलेला आहे, मग हा 70 याचा अर्थ हाफ ऑफ 70 झाला, देअरफॉर मेजर ऑफ अर्क EF इज इक्वल टू किती आला रे 70 डिग्री. हा आपल्या काढायला लावलेला नव्हता पण काढणं गरजेचं होतं, कारण की सर्व अर्क वर क्वेश्चन विचारला, क्वेश्चन काय सर अर्क, तर आपल्याला सर्व सर्कलचे अर्कच माहित पाहिजे. मग आता हा अर्क कळाला आपल्याला, ऑलरेडी हा एक अर्क दिलेला आहे आणि कोणता अर्क काढायचा रे इथला अर्क काढायचा आहे, लक्षात आलं का. हा अर्क काढला आपण आता इथं, हा पण अर्क आपल्याला दिलाय मग हा काढू शकतो, आणि हा काढला तर ह्या दोघांची ऍडिशन म्हणजे टोटल पण काढू शकतो, संपलं क्वेश्चन एवढंच. आलं लक्षात. मग आता काय बघा, मग आता काय आता आपल्याला हा अर्क काढायला लावलाय. आता टोटल सर्कलचा अर्क हा किती असतो नेहमी किती असतो 360. मग आता आपण पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करू. पहिलं काय काढायला लावलंय आपल्याला हे काढायला लावलं, काय काढायला लावलंय D and E हा काढायला लावलाय. मग फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू. टोटल सर्कलचा अर्क किती असतो 360. मग टोटल सर्कलचा अर्क किती 3 दिले, हा एक अर्क दिलाय, हा दुसरा अर्क आणि हा काय दिलाय तिसरा अर्क. या तिघांची ऍडिशन किती होणार आहे 360 डिग्री. म्हणून आपण म्हणू शकतो काय मेजर ऑफ अर्क कोणता बरं DGE हा एक अर्क आहे, प्लस मेजर ऑफ अर्क दुसरा कोणता घेऊ शकतो आपण EF घेऊ शकतो. मेजर ऑफ अर्क कोणता EF आणि प्लस अजून कोणता राहिला मेजर ऑफ अर्क DE. मेजर ऑफ अर्क कोणता आहे बरं DE. आणि तिघांची पण ऍडिशन किती होणार आहे रे व सॉरी 360 डिग्री. 360 डिग्री दिसतंय काय व्हिडिओ मध्ये दिसतंय का 360 डिग्री. मग आता तिघांची पण ऍडिशन काय झाली 360 डिग्री. मग आता आपल्याला काय काय गिवन आहे बरं D अर्क DGF किती हा 200. मग याची व्हॅल्यू आपण काय दाखवून दे बरं इथं 200. मग देअरफॉर 200 डिग्री प्लस मेजर ऑफ अर्क EF किती रे बघा आता काय आली EF किती आहे 70 डिग्री प्लस कोणती बरं मेजर ऑफ अर्क DE तर आपल्याला काढायचीच आहे. मग मेजर ऑफ अर्क कोणती राहणार इथं DE इज इक्वल टू किती 360. देअरफॉर या दोघांची ऍडिशन किती होणार आहे 270 डिग्री प्लस मेजर ऑफ अर्क DE इज इक्वल टू किती होणार आहे 360 डिग्री. हा प्लस तिकडे गेला काय होणार आहे मायनस. देअरफॉर मेजर ऑफ अर्क DE इज इक्वल टू 360 मायनस किती होणार आहे 270. and therefore measure of arc DE is equal to काय तर रे 90 डिग्री. हेच तर काढायचं होतं आपल्याला. झालं का पहिला क्वेश्चन सॉल्व. काय काढलं आपण DE काढलं. आता आपल्याला सेकंड क्वेश्चन सॉल्व करायचे याच्यातला. सेकंड काय विचारलं रे बाबड्यांना इथं DEF हा अर्क विचारलाय ना येईल का लक्षात. मला सांगा DEF हा अर्क कशामुळे तयार झालाय अर्क DE and अर्क EF. मग या दोघांची ऍडिशन म्हणजे टोटल होईल ना. मग तेच तर काढायचं आपल्याला. मग मेजर ऑफ अर्क कोणता बरं कोणता काढायचा आहे DEF हा काढायचा आहे ना. तर हा कसा तयार होणार आहे बरं मेजर ऑफ अर्क कोणता
डीई प्लस मेजर ऑफ अर्क कोणता होईल ई एफ आणि देअरफॉर इज इक्वल टू मेजर ऑफ अर्क डीई काढला आपण कुठे बरं डीई किती आहे 90 डिग्री प्लस मेजर ऑफ अर्क ई एफ किती आहे 70 डिग्री आणि दोघांची ऍडिशन किती केली काय होणार आहे 160 डिग्री आणि देअरफॉर मेजर ऑफ अर्क डीई एफ इज इक्वल टू किती होणार आहे 160 डिग्री हा सेकंड काढायला लावला होता आपल्याला काढला का क्वेश्चन नक्की दोन्ही पण आपल्याला जे अर्क काढायला लावले होते दोन्ही पण अर्क आपण काढले आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.3 चा क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आहे सेकंड बघायचा बघा काय क्वेश्चन आहे इन गिवन फिगर पुन्हा एक डायग्राम दिले आपल्याला बघा डायग्राम क्वेश्चन एक पुन्हा काय दिलं आपल्याला सर्कल आणि सर्कल मध्ये काय काढलं एक ट्रायंगल काढलेला आहे हा काय ट्रायंगल त्याला नाव दिलेले काय नाव आहे बरं क्यू आर एस सेंटरला काही नाव दिलेलं नाहीये बर बघा काय ट्रायंगल कोणतं दिलं आपल्याला क्यू आर एस इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय रे बाबड्यांनो ज्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड सेम असतात त्याला काय म्हणतो आपण इक्विलॅटरल ट्रायंगल आणि ज्याच्या दोन साइड सेम असतात त्याला काय म्हणतो आपण आयसोस्केल ट्रायंगल मग आता हा काय दिला आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल दिले याचा अर्थ या तिन्ही पण साइड कशा असणार आहे इक्वल ओके बर अजून काय दिलं आपण बघूया प्रूव्ह दॅट करायचं आता आपल्याला काय प्रूव्ह दॅट करायचंय बरं आर एस म्हणजे बघा हा आर एस अर्क आहे इज इक्वल टू काय बरं आर क्यू एस इज इक्वल टू आर काय दिला आपल्याला क्यू आर म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा हा अर्क आणि हा अर्क तिन्ही काय दाखवायचे आपल्याला इक्वल आहे दाखवायचे हा पहिला थेरम आहे आणि सेकंड काय सांगितलं बरं मेजर ऑफ अर्क कोणता बरं क्यू आर एस म्हणजे हा मेजर करायला लावला नाही काय करायचंय हा ऑलरेडी 240 हे शो करायचंय टोटल किती हा 240 म्हणजे हा क्यू आर आणि एस हा किती अर्क आहे 240 आहे आपल्याला प्रूव्ह करायचं हे दोन प्रूव्ह आपल्याला याच्यामध्ये बघायचे मग आता बघा काय काय होईल गिवन मध्ये काय बघा इन ट्रायंगल कोणता बरं क्यू आर एस ट्रायंगल क्यू आर एस इज काय दिलं आहे इक्विलॅटरल ट्रायंगल आणि हे काय आपल्याला गिवन आहे हे काय असणार आहे इक्विलॅटरल ट्रायंगल हे काय आपल्याला गिवन आहे इक्विलॅटरल ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे याचा अर्थ याच्या तिन्ही पण साइड कशा असणार आहे इक्वल बरोबर का नाही कशा असणार आहे इक्वल मग आपण म्हणू शकतो ना काय म्हणू शकतो बरं सेगमेंट बरं काय पुस्तकात कोणतं वापरलं आर एस पहिले वापरले ना ओके मग बघा सेगमेंट आर एस इकडे लक्ष द्या रे सेगमेंट कोणती आर एस त्यानंतर कोणतं वापरलं नंतर क्यू एस बघा ही सेगमेंट म्हणतो ना सेगमेंट ही साइड आणि इज कॉन्करंट टू कोणती साइड असेल बरं सेगमेंट क्यू एस इज कॉन्करंट टू कोणती साइड सेगमेंट असेल बरं क्यू आर असेल काय हे इक्वल आहे तर रिझल्ट लिहू शकतो काय हे आपल्याला ऑलरेडी सांगितलं काय हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे इक्विलॅटरल काय हे ट्रायंगल आहेत आणि इक्विलॅटरल ट्रायंगल असेल याच्या साइड सुद्धा कशा असतात तर सेमच असतात मग हे जर इक्वल असेल तर बघा ही जेवढा कॉर्ड आहे का ह्या कॉर्डने जेवढा काही मेजर बनवले हा काय असतो याचाला अर्क असतो म्हणजे बघा ही सेगमेंट आर एस पासून कोणते अर्क बनलाय बरं आर एस अर्क बनलाय ना मग आपण एक काम करू शकतो हे सेगमेंट आर एस च्या ऐवजी काय लिहू शकतो बरं आपण मेजर ऑफ अर्क किंवा फक्त आपण काय म्हणू याला अर्क म्हणू अर्क कोणता बरं आर एस हा अर्क बर आणि हा अर्क हे दोघं पण काय असेल इक्वल आणि हा सुद्धा काय असेल इक्वल का इक्वल आहे कारण की त्यांच्याला साइड काय इक्वल ह्या जे क्वाडच्या समोरच्या आर्क नेहमी कशा असतात इक्वल मग हा जर 5 सेंटीमीटर असेल हा बी 5
हा 5 असेल हा 5, हा 5 असेल हा 5, सगळे काय इक्वल. म्हणजे जर सेगमेंट इक्वल असेल त्याचे आर्क सुद्धा कसे असणार आहे इक्वल. देअरफॉर मग आर्क आरएस इज कॉन्करंट टू आर्क काय होणार आहे बरं QS इज कॉन्करंट टू काय होणार आहे आर्क QR. बरोबर ना. हे काय करस्पॉन्डिंग segments arc are concurrent. करस्पॉन्डिंग साइडचे अर्क हे कसे असतात एकमेकांना कॉन्करंट असणार आहे. मग आपण ते कॉन्करंट काढले आणि एवढंच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. बाकी काहीच करायचं नाही आणि शेवट फक्त मला हिंस प्रूव्ह झालं. प्रूव्ह एवढंच करायचंय. काय करायचं आपल्याला एवढंच प्रूव्ह करायचं. लक्ष झालं का. तेच तर सांगितलं बाकी काही सांगितलं नाही ना. झालं एवढं छोटे दोनच स्टेपच हे प्रूफ आहे. छोटं प्रूफ आहे. व्हेरी गुड. मग लिहून टाकायचं. मग सरळ सोपं आहे. सर्कलच सोपं आहे. सरळ मॅथ पार्ट 2 मधला सरळ सोपा चॅप्टर कोणता आहे सर्कल. काहीच सर्कल आलं का लक्षात. हे झालं आपलं पहिलं प्रूफ. आता काय करायचंय आता आपल्याला सेकंड प्रूफ करायचं. हा काय झालं कोणाला नाही अजून एक बाकी एवढ्यातच नाही झालं सर्व. अजून सेकंड एक बाकी आहे. काय बाकी आहे मेजर ऑफ अर्थ QRS 240 दाखवायचं ना अजून. हे आपल्याला दाखवावं लागेल आधी. आता बघा इथं लक्ष द्या इकडं काय दाखवायचं आपल्याला काय शो करायचं आता मेजर ऑफ अर्थ QRS हा टोटल अर्थ हा किती बरं 240 आहे. हे आपल्याला काय करायचंय प्रूव्ह करायचं. येईल का लक्षात. मग तिकडे लक्ष द्या काय बघा लेट बघा इथं मेजर ऑफ अर्थ कोणता पण घ्या. चला मेजर ऑफ अर्थ घेऊ आपण RS. मेजर ऑफ अर्थ कोणता घेऊ आपण RS. हा कोणा एवढा असणार आहे बरं मेजर ऑफ अर्थ QS बरोबर असेल का नाही असेल. हा कोणा एवढा असेल बरं मेजर ऑफ अर्थ कोणा एवढा असेल कोणा एवढा असेल QR. बोल ना खरे आपलं बघ लक्ष द्या. हे तिघं पण कसे असणार आहे इक्वल. पण हे किती आपल्याला माहित आहे का नाहीये. मग आपण याला काय कन्सिडर करू इज इक्वल टू एक्स. यांना काय कन्सिडर करू इज इक्वल टू एक्स. तिघांना पण काय म्हणू आपण इज इक्वल टू एक्स. टोटल सर्कलच्या आर्कची व्हॅल्यू किती असते बरं 360 डिग्री बरोबर ना. किती असते 360 डिग्री. मग आपण म्हणू शकतो ना काय देअरफॉर कोणता बरं पुन्हा हाच मेजर ऑफ अर्क कोणता बरं RS प्लस मेजर ऑफ अर्क QS प्लस मेजर ऑफ अर्क QR या सर्वांची ऍडिशन किती असणार आहे रे 360 डिग्री. कारण की टोटल सर्कल तयार झालं ना. बर मेजर ऑफ अर्क RS ला किती कन्सिडर केलं आपण एक्स. याला सुद्धा किती कन्सिडर केलाय एक्स. याला सुद्धा किती कन्सिडर केलाय एक्स. म्हणजे याची व्हॅल्यू किती असणार आहे एक्स. याची पण व्हॅल्यू एक्स आणि त्याची पण व्हॅल्यू किती एक्स इज इक्वल टू किती रे 360 डिग्री. एक्स प्लस एक्स प्लस एक्स किती जाणार आहे 3x इज इक्वल टू काय 360 डिग्री. हा इकडे इकडे आला काय होणार आहे डिवाइड होऊन जाणार आहे. म्हणून देअरफॉर x इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन किती होणार आहे 3. 3 1 जा 3 आणि 3 12 जा किती होणार आहे हा 0 तसंच राहील. म्हणजे देअरफॉर x इज इक्वल टू किती आली बरं व्हॅल्यू 120 डिग्री. किती आला 120 डिग्री. लक्ष द्या. म्हणजे याची व्हॅल्यू किती आली बरं ह्या एक याला पण x कन्सिडर केलाय आपण याला पण x कन्सिडर केलाय याला पण x कन्सिडर केलाय. म्हणजे याची पण व्हॅल्यू किती आली आहे 120. याची सुद्धा आणि याची सुद्धा किती आहे 120. बरं आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं बघा. प्रूव्ह काय करायचं आहे बरं आपल्याला QRS हा किती दाखवायचा आहे 240. किती दाखवायचा आहे 240. मी इकडेच लिहितो बरं का इकडेच लिहितो. मग आता मला सांगा मेजर ऑफ अर्क
कोणतं दाखवायचं आपल्याला? क्यू आर एस. हा कसा तयार झाला असेल रे? कसा तयार झाला? मेजर ऑफ अर्क क्यू आर प्लस मेजर ऑफ अर्क आर एस, बरोबर ना? मग इकडे बघा, इज इक्वल टू मेजर ऑफ अर्क क्यू आर प्लस मेजर ऑफ अर्क काय असणार आहे? आर एस. हे दोघांपासून तयार झाला ना. मग इज इक्वल टू, आता देअरफॉर इकडं मेजर ऑफ अर्क क्यू आर एस इज इक्वल टू, मग मला सांगा मेजर ऑफ अर्क क्यू आर किती आलं रे आपला? क्यू किती आला? क्यू आणि काय आर, एक्स. एक्स म्हणजे किती आलं रे? 120 प्लस मेजर ऑफ अर्क आर एस सुद्धा किती? एक्स. एक्स म्हणजे किती रे? 120 डिग्री. दोघांची ऍडिशन किती होईल? दोघांची ऍडिशन किती होणार आहे? 240 डिग्री. काय आला 240 डिग्री? मेजर ऑफ अर्क आर क्यू आर एस. हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. आलं लक्षात? हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं. कळालंय नक्की? काय डाऊट राहील का? आपण दोन्ही पण प्रूफ केले. हा पहिला प्रूफ आहे, हा याचा काय सेकंड प्रूफ आहे. काय डाऊट राहील? लिहिता येईल? तू सरळ डिस्टर्ब केलं. लक्ष द्या. चला आता एक्झाम्पल नंबर कोणता बघायचा आपल्याला? थर्ड. एक्झाम्पल नंबर थर्ड. तू सरळ जसं डिस्टर्ब श्रावणीला केलेलं आहे. पुढचं एक्झाम्पल काय? थर्ड एक्झाम्पल. काय दिलंय थर्ड एक्झाम्पल मध्ये? आपल्याला पुन्हा एक डायग्राम दिलेली. पुन्हा आपल्याला एक काय दिलंय? इथं सर्कल दिलेलं आहे. आणि त्या सर्कल मध्ये आपल्याला काय दिलंय बरं? 2 कॉर्ड दिलेले आहे. एक कॉर्ड ही, याचं नाव काय दिलंय? ए बी. आणि दुसरे एक कॉर्ड दिले, काय नाव आहे बरं? सी टी. ह्या 2 कॉर्ड दिले, बरोबर ना? आणि काय करायला लावलं आपल्याला? बरं, इन गिवन फिगर कॉर्ड ए बी इज कॉन्करंट कॉर्ड काय दिलं आपल्याला? सी डी दिलेलं आहे. थांबायचं का घ्यायचंय? झोपायचं काय, पाहते काय, येड्या गाबाळ्या लक्ष द्या ना बाबड्या. आपल्याला गिवन काय दिलंय? कॉर्ड ए बी इज कॉन्करंट कॉर्ड काय दिलं आपल्याला? सी डी दिलं. आपलं मजेत लेसन चाललंय. भंगार टॉपिक आहे आता साले. सर्कल शिकवायच्या आधीपर्यंत सर्वांना तोच वाटतो, शाळेत पण तसंच वाटला, पण आपलं मजेत चाललंय म्हणून बरं चाललंय. आणि इथं काळ नाही का तुम्ही ते संपला, तुमचा विषय गेम ओव्हर झाला. जाणारला का? सर्कल टॉपिक शिकवल्यावर सोपा वाटतो, पेपर मध्ये लिहायला पण अवघड वाटतो, आणि शिकवायच्या आधी पण अवघड वाटतो. का बरं? कारण की सर्कल टॉपिक मध्ये काय लिहायचं असं काही दिसतच नाही, आठवतच नाही टायमिंग काय लिहायचं. उद्या पेपर आहे तुमचा, माझी आठवण येईल तुम्हाला. काय सर्कल टॉपिक सिंपल एकदम, बरोबर ना? कालपासून वाटतं ना आपल्याला सिंपल आहे, कालपर्यंत आपल्याला अवघड वाटायचा, कालपासून आपल्याला तो सिंपल वाटतोय. पण ज्या तुम्ही पेपर लिहायला बसशाल का, अरे काय लिहावं इथं, आता काही कॅल्क्युलेशन नाही, आकडे नाही, काहीच नाही, म्हणून तो अवघड आहे. सर इमॅजिनेशन आहे या, तर बरं काही कॅल्क्युलेशन आहे का याच्यामध्ये? काय म्हणजे आता काय करायचं याचं इमॅजिनेशन करायचं, म्हणून सर्कल अवघड वाटतो मुलांना. आणि त्याच्यात तुम्ही असे चाळे जर केले, याच्या सॉरी याला धक्का लावला, त्याला धक्का लावला, तर ते काय करणार आहे तुम्हाला? याचं झाका त्याचं झाका असं करायचं का? नाही, उघडं करून पाहायचं. पुस्तक जर नेहमी उघडं ठेवलं तर आपल्याला कळतं काय वाचायचं काय नाही, काय बघायचं. काय झालं असायला? डायग्राम काय कळाली सगळ्यांना? बरं, काय दिलं आपल्याला गिवन मध्ये? चला काय काय दिलं इकडे बघू. गिवन मध्ये काय दिलंय? गिवन मध्ये काय सांगितलं बरं आपल्याला? कॉर्ड ए बी इज कॉन्करंट टू कॉर्ड कोणतं दिलं आपल्याला? सी. हे आपल्याला गिवन मध्ये दिलंय, बस एवढंच दिलं. काय काढायचं बरं आपल्याला? कॉर्ड ए सी इज कॉन्करंट टू कॉर्ड काय? डी बी. हे आपल्याला शोधात करायचंय. काय करायचंय? काहीतरी करावं लागेल आपल्याला आता, बरोबर ना? असो, बरं हे गिवन मध्ये दिलं आपल्याला. कसं दिलं हे? गिवन तसं ऑलरेडी आपण पाहिलं लिहिलेलं आहे. ठीक आहे, लक्ष द्या रे. बघा, हा क्वाड ए बी आणि हा क्वाड सी डी कशी दिली एकमेकांना? कॉन्कर म्हणजे इक्वल दिली.
मग मी तुम्हाला आधीच सांगितलंय, ज्या क्वाडमुळं जो अर्क तयार होतो तो सुद्धा कसा असतो, तेवढाच असतो. म्हणजे ही क्वाड जर 90 डिग्रीची असेल तर हा अर्क सुद्धा किती होणार आहे, 90 डिग्री. ही क्वाड जर 90 डिग्रीची असेल याच्यापासून होणारा अर्क सुद्धा किती असणार आहे, 90. म्हणजे क्वाड आणि अर्क दोघांची मेजरमेंट कशी असणार आहे, सेम. मग असं सेम असं मी असं लिहू शकतो का रे, क्वाडच्या ऐवजी अर्क ए बी इज कॉन्करंट टू अर्क सी डी लिहू शकतो का, नक्की लिहू शकतो. काही प्रॉब्लेम आहे का, काय लिहू शकतो आपण, रिझन लिहू शकतो काय, करस्पॉन्डिंग अर्क ऑफ सर्कल ऑफ क्वाड. करस्पॉन्डिंग अर्क ऑफ क्वाड. करस्पॉन्डिंग म्हणजे ह्या अर्कचा करस्पॉन्डिंग अर्क कसा असतो, इक्वल. म्हणून क्वाडच्या ऐवजी मी काय लिहिलं, अर्क लिहिलं. इथपर्यंत कळलं. मग हा अर्क जर एबी असेल त्याची मेजरमेंट सुद्धा कशी असणार आहे, इक्वल. म्हणजे हा जर 90 तर हा 90, हा 60 असेल, मेजरमेंट सुद्धा कशी असेल, इक्वल. देअरफॉर मेजर ऑफ अर्क ए बी इज कॉन्करंट टू मेजर ऑफ अर्क का रे, सी डी. बरोबर का नाही. आता इकडे बघा काय, हा मेजर ऑफ अँगल ए बी कोणापासून तयार झाला असेल रे, ए सी अँड सी बी. बरोबर का नाही. मग मी असं लिहू शकतो का, देअरफॉर बघा मी काय लिहितोय, मेजर ऑफ अर्क ए बी कशापासून तयार झालाय, मेजर ऑफ अर्क ए सी अँड सी बी. मग याच्यावरती मी ते लिहू शकतो. म्हणून देअरफॉर मेजर ऑफ अर्क कोण बरं, ए सी प्लस मेजर ऑफ अर्क कोणता बरं, सी बी. हार्क हे दोघांमुळे तयार झालाय. बरोबर का नाही. इज कॉन्करंट टू किंवा इज इक्वल टू. बरं, मेजर ऑफ अर्क सी डी, सी डी कोणापासून तयार झालाय, मेजर ऑफ अर्क प्लस मेजर ऑफ अर्क. मग तिथं लिहू शकतो देअरफॉर मेजर ऑफ अर्क काय, सी बी प्लस मेजर ऑफ अर्क कोण राहणार आहे, बी. या दोघांपासून हा अर्क तयार झालाय का नाही झाला, नक्की. आता बघा काय, हा मेजर ऑफ अर्क सीबी आणि इथं सुद्धा मेजर ऑफ अर्क काय बरं, सीबी. हा मेजर ऑफ अर्क सीबी इकडं प्लस आहे, इकडे आला काय होईल, मायनस झालं. म्हणजे दोन्ही पण काय होईल रे, होईल का नाही. हे दोघं पण काय होतील, कॅन्सल. म्हणजेच काय उरलं आपल्याकडं, मेजर ऑफ अर्क ए सी इज कॉन्करंट टू मेजर ऑफ अर्क. आणि हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हेच प्रूव्ह मग झालं. कळलं का, नक्की ना, सिंपल आहे ना एकदम. अशा प्रकारे हा आपला प्रॅक्टिस सेट 3.3 इथं संपलाय. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.